यवतमाल में महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस के प्रवक्ता प्रोफेसर प्रवीण देशमुख ने परभणी में संविधान का अपमान करने वालों के खिलाफ कठोर कार्रवाई की मांग की है। अत्यंत दुर्दैवी घटना परभणीमध्ये घडली, त्या घटनेचा जाहीर निषेध करतो। हा निषेध आजच नव्हे तर जंतर मंतरवरती जेव्हा जेव्हा संविधानाचा अपमान करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला, संविधान विरोधकांनी केला, तेव्हा तेव्हा हा निषेध नोंदवण्याकरता आम्ही रस्त्यावरती आलो, जाहीररित्या बोललो। परत एकदा या संविधानाचा अपमान जो परभणीमध्ये झाला, परभणीच्या जिल्हा कार्यालयाच्या समोर परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष शिरोमणी क्रांतीसूर्य यांच्या समोर जे प्रेंबल ठेवलेलं होतं काचेमध्ये, ते प्रेंबल फोडण्यात आलं, ते प्रेंबल फाडण्यात आलं। आणि त्या प्रेंबल म्हणजे ती फक्त प्रेंबल नाहीये, ते तमाम भारतीय लोकांचं आय कार्ड आहे। हे जे संविधान आहे हे केवळ फक्त संविधान नसून हे तुमच्या आमच्या जगण्याचं हक्काचं हे दालन आहे। तुम्हा आम्हा सर्वांना मूलभूत हक्क प्रदान करणारे हे संविधान आहे। या संविधानाचा वारंवार अपमान होणं ही सोपी गोष्ट नाहीये बांधवांनो। या संविधानाने तुम्हा आम्हा सर्वांना या भारतीय लोकशाहीमध्ये तमाम मूलभूत हक्क, कर्तव्य, काही मार्गदर्शक तत्व प्रदान केलेली आहे, ज्याच्या भरोशावर हा देश चालतोय। आणि दुर्दैव असं आहे की भारतीय संविधानाच्या स्वीकृतीचा हा अमृत महोत्सवी कालखंड आहे। 75 वर्ष पूर्ण होत आहेत भारतीय संविधानाला। एकीकडे अमृत महोत्सवी कालखंड सुरू असताना भारतीय संविधानाचा वारंवार जर अपमान होत असेल तर ते अत्यंत दुर्दैवी घटना आहे, निषेध नोंदवण्याची घटना आहे।